नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आज आपण आर्थिक प्रगतीसाठी शेअर मार्केट गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत मुकुंद खानोरे सर. सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करूया सर. सगळ्यात आधी नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. मुकुंद खानोरे हे विनायक कन्सल्टन्सीचे संचालक आहेत. टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिससाठी प्रसिद्ध सुद्धा आहेत. छोट्याशा रकमेपासून सुरुवात करून त्यांनी स्वतःचा आणि इतरांचा पोर्टफोलिओ सुद्धा बनवलेला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. तसंच मुकुंद खानोरे यांनी कोरोना काळात अनेकांना मदत देखील केलेली आहे. सर, आपल्या स्टुडिओमध्ये लगेचच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मला वाटतं सामान्य लोकांसाठी तर हा फार महत्त्वाचा विषय की शेअर बाजार म्हणजे नेमकं काय. मला वाटतं हे सगळ्यात आधी प्रेक्षकांना कळणं फार गरजेचं आहे. काय सांगते? बघा, आम्ही सोलापूर, कोल्हापूर, इकडे नागपूर ठिकाणी जातो तेव्हा, सातारा वगैरे त्या ठिकाणी, तर लोकांना हेच माहिती नसतं की बाबा शेअर मार्केट म्हणजे नक्की काय आहे, शेअर मार्केट काय आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं मी सांगू इच्छितो, जसं आपण भाजी मार्केट असतं, भाजी मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर कधी भाव कमी असतात, कधी जास्त असतात, बरोबर आहे. डिमांड समजा भाजीचा जास्त असेल तर भाव वाढतात, डिमांड समजा भाजीचे कमी असतील तर भाव हे घसरतात. तसंच आपलं स्टॉक मार्केट आहे. एखादा शेअर याच्यावरतीच, आपण समजा एचडीएफसी बँकेचा आपण शेअर घेतो, तर एचडीएफसीचा आपण काही प्रमाणामध्ये त्याचे आपण मालक होतो. आता जे एचडीएफसीचा जो ओनर आहे, सर्वात जास्त शेअर त्याच्याकडे असेल, बरोबर आहे, आणि काही प्रमाणामध्ये तुमच्याकडे असेल, तर तेवढे पर्टिक्युलर, समजा तुमच्याकडे 10 शेअर्स असेल तर 10 शेअरचे तुम्ही मालक होतात. मग त्याच्यानंतर एचडीएफसीला जोही प्रॉफिट होतो तो तुम्हाला काही अंशामध्ये तुम्हाला पण प्रॉफिट होतो. आता एचडीएफसीला समजा काही प्रॉफिट झाला तर त्या हिशोबाने ते डिव्हिडंडच्या रूपाने आपल्याला जे इन्व्हेस्टर असतात त्यांना ते देतात. कोणाला 10 रुपये डिव्हिडंड, कधी 15 रुपये डिव्हिडंड, कधी 20 रुपये डिव्हिडंड. तर एचडीएफसी बँकेमध्ये जोही प्रॉफिट होत असतो, जसं प्रॉफिट वाढत 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 जातो तसं शेअरची प्राइस पण वाढत जाते आणि त्याचा डिव्हिडंड पण हा वाढत जातो. तर शेअर मार्केट म्हणजे काय, नक्की काय असतं, तर एक सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी गोष्ट सांगितलेली आहे. नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की शेअर मार्केट म्हणजे काय आणि कशा पद्धतीने हे लोकांना करता येऊ शकतं, तर सगळ्यात महत्त्वाचं गुंतवणुकीचे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रकार असतात. तर हे सामान्य माणसाला तितकेसे माहिती नसतात. गुंतवणुकीचे प्रकार नेमके कोणकोणते असतात आणि त्याबद्दल काय मार्गदर्शन करायचे? बघा, शॉर्ट टर्म साठी गुंतवणूक करायची असेल तर सर्वात पहिला प्रकार असेल तो इंट्राडेचा प्रकार. मार्केटची जी व्हॉलेटिलिटी असते, म्हणजे 9:15 वाजता मार्केट बंद चालू होतं आणि 3:30 वाजता मार्केट हे बंद होऊन जातं. तर जी मार्केटची जी व्हॉलेटिलिटी असते, म्हणजे खालीवरती जे मार्केट चालू असतं, त्याच्यामध्ये आपण कसे 2 ते 3% पैसे काढू शकतात किंवा 4% पैसे काढू शकतो, तो एक इंट्राडेचा प्रकार असतो. भरपूर जण इंट्राडे पण करत असतात ट्रेडिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर दुसरा जो गुंतवणुकीचा प्रकार आहे तो आहे स्विंग ट्रेडिंग. म्हणजे अनेक जण मंडेला पोझिशन आपली बाय करतात, मंडे ट्यूजडेला बाय करतात आणि फ्रायडेला ते एक्झिट करून जातात. कारण की असं असतं की मंडे पासून ते फ्रायडे पर्यंत ब्रोकर जे असतं तो मार्जिन देत असतो, त्याच्यावरती कुठलाही ते इंटरेस्ट वगैरे लावत नाही ब्रोकर. म्हणून अनेक जण स्विंग ट्रेडिंगमध्ये पण वळले. सोमवारी एखादा शेअर आपण बाय करतो की बाबा 900 रुपयाला बाय केला आणि शुक्रवारपर्यंत तो 1000 रुपये केला तर ते विकून टाकतं. हा एक स्विंग ट्रेडिंगचा प्रकार आहे. तिसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. आज जो पण, म्हणजे जीही लोकांना पैसा मिळालेला आहे, जी लोक यशस्वी झालेले आहेत, ते वॉरेन बफे असून दे किंवा राकेश झुनझुनवाला असून दे, जी मोठी लोक झालेली आहेत किंवा राधाकृष्ण दमानी साहेब असून दे, ज्यांनी डीमार्ट सारखी आज कंपनी बनवली, डीमार्ट सारखी कंपनी, तर ह्या लोकांनी सर्वात जास्त जर इन्व्हेस्टमेंट केली ती लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये, लॉंग टर्म गुंतवणुकीमध्येच केलेली आहे. आज जर तुम्ही बघितलं कितीतरी असे शेअर्स आहेत. आता JSW एनर्जीचा जो शेअर्स होता तो फक्त 60 रुपये होता, आज तो 600 रुपये झालेला आहे. 60 रुपयावरनं 600 रुपये, म्हणजे किती गुणा पैसे वाढले? 3 ते 4 वर्ष. 4 वर्षामध्ये 60 रुपयाचा 600 रुपये 10 गुणा पैसे वाढले. आज कुठली बँक, कुठली FD मला असं सांगा की 10 गुणा पैसे वाढवून देते? कोणच देत नाही. पण स्टॉक मार्केट देतं. पण कोणाला देतं? ज्याला नॉलेज आहे त्याला. शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे, नॉलेज. आणि तेच नॉलेज आम्ही स्वतः देत असतो, म्हणून त्यासाठी मी इथं बसलेलो आहे. आज अनेकांना मी भेटतो त्यांना शेअर मार्केटचं नॉलेज नसतं. इव्हन शेअर मार्केटला आई पण माहिती नसते, पण ते पैसे गुंतवणूक करतात. कोणतरी मित्र सांगतो म्हणून गुंतवणूक करतात, कोणतरी मैत्रीण सांगतो म्हणून गुंतवणूक करतात, कोणतरी रिलेटिव्ह सांगतात म्हणून गुंतवणूक करतात, पण नॉलेज बिलकुल नसतं. तर असं करणं खूप घातक असू शकतं. नॉलेज असणं स्टॉक मार्केटमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे. जर नॉलेज नसेल
आणि तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता ते म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती डोळ्यावरती पट्टी बांधून रोड क्रॉस करणं एवढं खतरनाक गोष्ट आहे जर नॉलेज नसेल तर. आणि जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत तेच नॉलेज द्यायचं काम आम्ही करत असतो मित्रांनो. तुम्हाला फक्त काय करायचंय, जे स्क्रीनवरती जे नंबर्स तुम्हाला दिसते ते नंबर्सवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि मित्रांनो आपलं मुकुंद खानोरे हे युट्यूब चॅनल लगेच जॉईन करायचं आहे. असं आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की गुंतवणुकीचे प्रकार कोणकोणते आहेत आणि स्क्रीनवर एक नंबर जातोय त्यावर मिस्ड कॉल द्यायचा आणि तुमचं जे युट्यूब चॅनल आहे ते लगेच त्यांनी जॉईन करायचंय म्हणजे जेणेकरून त्यांना अधिकची माहिती मिळून जाईल. काही लोकांनी तुमच्याकडनं शेअर बाजाराबद्दलचं मार्गदर्शन सुद्धा जाणून घेतलेलं आहे. अशा एकाची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. नेमकं त्यांचं सरांबद्दल काय म्हणणं आहे आपण ऐकूया. माझं नाव गजानन सूर्यकांत पाटील आणि मी परभणीचा आहे. सरांचा मी नियरली अबाउट 2021ला कोर्स जॉईन केला होता. त्याच्या आधी पण जॉईन केला असावा. तर त्यावेळेस सुरुवातीला मी एक 3 लाखचा पोर्टफोलिओ तयार केला होता आणि त्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली हे टेक्निकल अनालिसिस सगळ्या गोष्टी करून आता जवळपास माझा 40 लाखाचा पोर्टफोलिओ झालेला आहे. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे इथपर्यंत मी आलेलो आहे. याच्या आधी खूप मी 2016 पासून डीमॅट अकाउंट होतं आणि यामध्ये फ्युचर अँड ऑप्शनमध्ये खूप लॉसमध्ये गेलो होतो की शेअर मार्केटचं नॉलेज कसं आहे हे फक्त आणि फक्त मुकुंद सरांच्या मार्गदर्शनामुळेच आज माझा 40 लाखाचा पोर्टफोलिओ क्रिएट झालेला आहे. आणि सरांनी मगाशी एक उदाहरण दिलं होतं, थोडं बोलतो सर, फोर्स मोटारचं नियरली अबाउट आपण 3300 पासून 100 शेअर्स बाय केले होते 3,30,000चे आणि सरांनी एक्झिट कॉल दिला होता. पण मी त्याचं व्हॅल्युएशन बघत राहिलो, फायनान्शियल बघत राहिलो आणि नियरली अबाउट तो 10,000पर्यंत गेला होता. आजही माझ्याकडे तो जशाला तसा होल्ड आहे. म्हणजे नियरली अबाउट आपले 6.5 लाख रुपये आणखीन त्याच्यामध्ये आहेच. जोपर्यंत त्याचं व्हॅल्युएशन महाग होत नाही तोपर्यंत मी स्टॉकच काढत नाही. बऱ्याच स्टॉकमध्ये सरांनी एक्झिट दिलेलं आहे पण व्हॅल्युएशन अट्रॅक्टिव्ह असेल तर मी ते होल्डच करतो. उदाहरणार्थ माझ्याकडे IOC 2000 क्वांटिटी आहेत, CSB बँक 1000 क्वांटिटी आहे, फोर्स मोटार आणखीन एक होल्ड आहे 100 क्वांटिटीमध्ये. असे बरेच काही स्टॉक आहेत आणि अशा स्टॉकमधनं सरांच्या मार्गदर्शनामुळे माझा हा 3 लाखापासून तर 40 लाखापर्यंत ही स्ट्रॉंगली आणि खूप जबरदस्त परफॉर्मन्स भेटला सरांचा. आणि यासाठी सरांना मी असं म्हणू इच्छितो की सर थँक्यू अ लॉट ऑफ. थँक्यू सर. साहेब नक्कीच तुमचा 40 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. पुढच्या भविष्यामध्ये तुमचा 40 करोडचा 100% होणार. एक बाय द वे प्रोफेशनली मी एक डॉक्टर आहे पण या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप अडचणीला समोर गेलो आणि त्याच्यानंतर सरांच्या मार्गदर्शनातून इथपर्यंत आलेलो आहे. डॉक्टर असूनही वेळात वेळ काढून सरांचे व्हिडिओ रात्री 2-2 वाजेपर्यंत सरांचे जे काही व्हिडिओ मी बघितले आणि स्वतः मी सरांना एकदा सांगितलं होतं की सर मनी कंट्रोलवरती जो काही आपलं हे आहे A आणि Bचं, तेव्हाच मी सरांना सांगितलं, रात्री 1:30 वाजता मेसेज केला होता की सर याच्यामध्ये काहीतरी एरर्स यायला लागलेत. आपण जसं स्टॉक चॉईस करताना A आणि B बघत होतो की जे A मध्ये चॉईस करतो तर त्या सरांनी मला सुद्धा रात्री 1 वाजता रिप्लाय दिला होता. मग सरांचं प्रेझेन्स ऑफ माइंड एवढं क्लायंटसाठी खूप छान आहे तर सरांचा खूप मनापासून धन्यवाद करतो सर मी. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आता ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की तुमच्या मार्गदर्शनानंतर ते कशा पद्धतीनं शेअर बाजारात आले आणि किती त्यांना प्रॉफिट झाला, तुम्हाला काय सांगायचंय त्यांच्याबद्दल? कशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्ही केलं? आज अनेक स्टुडंटनी आमच्या कोर्सचा लाभ घेतलेला आहे. आज लाख रुपये त्यांचा पोर्टफोलिओ होता, त्यांचा 14 ते 15 लाख रुपये पोर्टफोलिओ झालेला आहे काही वर्षांमध्येच. विचार करा, ज्यांनी 10-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यांचे आज 1.5 कोटी रुपये बनलेत. म्हणजे 15 गुणा पोर्टफोलिओ झालेला आहे, 15 गुणा. विचार करा. आणि आज सगळ्यांच्या स्टेज समोर आपले स्टुडंट सांगतात की बाबा आम्हाला एवढा प्रॉफिट झालाय, तर प्रॉफिट झालाय, ते स्टेटमेंट वगैरे सगळं दाखवू शकतात, सगळं करू शकतात. तर अशा प्रकारे आपले स्टुडंट चांगला प्रॉफिट करत आहे आणि चांगलं आम्ही त्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करत आहोत. आज जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक दर रविवारी आमची झूम मीटिंग होते. त्या झूम मीटिंगमध्ये 2 तासाची आमची झूम मीटिंग होते. त्या झूम मीटिंगमध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही तंतोतंत म्हणजे एकदम खालच्यात खालची गोष्ट आम्ही सांगत असतो. पासून सर्व सुरुवात करत असतो की बाबा स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय, त्याची सुरुवात कशी करावी, त्यानंतर टेक्निकल कसं बघायचं, सर्व फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं, हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे, खाली जाणार आहे, पडणार आहे, कुठं जाणार आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही झूम मीटिंगमध्ये सांगत असतो. आणि इव्हन तुम्हाला सांगतो हे आयुष्यभर आम्ही देत असतो, म्हणजे लाईफ टाईम. बघा शेअर मार्केट अशी गोष्ट आहे ना मित्रांनो, तुम्ही जर बोलाल की बाबा मी 10 दिवसात शिकणार, 20 दिवसात शिकणार, 1 महिन्यात शिकणार, 5 महिन्यात शिकणार, त्यानंतर मी माझं करेल, तसं नाही. आपल्याला आयुष्यभर आपण एकमेकांबरोबर असू तर आपण शेअर मार्केटमध्ये तुम्ही चांगला पैसा कमवू शकतात. तर मी हे लाईफ टाईम देतोय, म्हणजे लाईफ टाईम झूम मीटिंग त्यांना मिळतच जाणार. आता संडेला तुम्ही बघितलं तर महिन्यामध्ये 4 संडे असतात.
4 संडे आम्ही झूम मीटिंग घेत असतो आणि ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही स्टुडंटला सांगत असतो असं. आणि त्यांचे काही प्रश्न असेल, त्यांचे काही डाऊट्स असेल, स्टुडंटचे काही डाऊट्स असेल ते आम्हाला ते विचारतात आणि त्याचं उत्तर पण आम्ही देत असतो. नक्कीच. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की कशा प्रकारे एकदा जर का व्यक्ती तुमच्याकडे आला तर तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्याशी कनेक्ट आयुष्यभर राहणार आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर. बरोबर. असं आहे. आणि इव्हन आमची जी फीज आहे ती एकदम नॉमिनल फीज आहे. म्हणजे त्या फीज मध्ये तुम्ही विचार करा, आता आमची 25,000 कोर्स जो आहे आम्ही 60% डिस्काउंट मध्ये सध्या देत आहे. 60% डिस्काउंट मध्ये. आणि त्याच्यामध्ये जे 60% जो डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळत आहे जो कोर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला जो फायदा आहे तो आयुष्यभर भेटणार आहे. म्हणजे ती गोष्ट अनमोल आहे. असं आहे. नक्की. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 25,000चा जो कोर्स आहे तो 60% डिस्काउंट मध्ये तुम्हाला मिळणार आहे, तर नक्कीच त्याचा लाभ घ्या. सर, आता ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की एकदा माणूस आला की आयुष्यभर तो तुमच्याशी जोडलेला असतो, पण बऱ्याचदा असं होतं की शेअर मार्केटमध्ये मराठी माणूस यायला घाबरतो, उतरायला घाबरतो, हे मला जमेल की नाही हा विचार सगळ्यात आधी त्याच्या मनात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती भीती दूर करणं आवश्यक आहे, काय सांगता येईल? बघा, आपला मराठी माणूस सर्वात महत्वाची गोष्ट रिस्क घ्यायला कुठेतरी घाबरतो. रिस्क घ्यायला, अरे बाबा समजा मी पैसे टाकले, गुंतवले, 50,000 रुपये, लाख रुपये, लॉस झाला तर काय होणार. रिस्क घ्यायला कुठेतरी घाबरतो. आता एक जस्ट आत्ताची एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. डोंबिवली स्टेशनच्या समोर एक गाळा खाली होता आणि त्या गाळ्याचं भाडं होतं 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये. तर त्याच्यामध्ये आपली लोक भरपूर आली होती की विचारायला, बाबा किती रुपये भाडं आहे, कमी करा, हे ते असं सर्व गोष्टी करा. पण एका मारवाड्याने तो गाळा 2.5 लाख रुपयाला नाही घेतला, तर 2,60,000ला भाड्याने घेतला. आता मारवाड्यानी ती रिस्क घेतली, ठीक आहे. पण त्यांनी काय डोकं लावलं, तिथं त्यांनी स्वीटचं दुकान चालू केलं आणि स्वीटच्या दुकानाच्या समोर त्यांनी एक आपली पाणीपुरीची गाडी लावली. त्याच्या बाजूला त्यांनी सँडविचची गाडी लावली. त्याच्या बाजूला एक नारळवाला बसवला. त्याच्या बाजूला एक ज्यूसवाला बसवला. असे भरपूर जण त्यांनी बसवले, ठीक आहे. एक दाबेलीवाला व्यक्ती बसवला. आणि सगळ्यांकडनं त्यांनी काय केलं, 25,000, 30,000 रुपये भाडं घेणं सुरू केलं. आणि तेच त्यांच्याकडनं 25,000, 30,000, 40,000 जे भाडं घेत होते त्याच्यामध्येच त्याचं ते जे गाळ्याचं भाडं आहे ते निघून गेलं. बरोबर आहे. त्याला 2.5 लाख रुपये तर ह्या लोकांकडनंच मिळाले. तर मला असं इकडे सांगू इच्छितो, आज रिस्क, आपण जीवाची रिस्क घेतो. आज मुंबईमध्ये प्रवास जर करतात, ठीक आहे, आज ट्रेनमध्ये आपण प्रवास करतो तर कितीतरी आज गर्दी असते, तुम्हाला माहिती आहे, आणि कितीतरी ऍक्सिडेंट्स वगैरे होतात, कितीतरी गोष्टी चाललेल्या असतात. पण जीवाची आपण रिस्क घेतो आणि पैशाची रिस्क घेत नाही. आज जी लोक स्टॉक मार्केटमध्ये उतरलेली आहेत त्यांनी आज पैशाची रिस्क घेऊनच ते पुढे गेलेले आहेत. आज मी गुजराती फॅमिलींना पण शिकवत असतो, गुजराती मारवाडी फॅमिलींना पण शिकवत असतो. त्यांचे आई वडील त्यांना, लहान मुलांना एकच गोष्ट सांगत असते, अरे बेटा, अरे बेटी, अभी आप बड़े हो गए हो, ठीक है, अभी स्मार्ट वर्क करो. तुम्हारे दादा भी स्टॉक मार्केट का काम करते थे, तुम्हारे पापा भी स्टॉक मार्केट का काम करते थे, इसमें जाओ, इधर बद्दो पैसा छे. ठीक आहे. आज ती लोक पुढे का गेलेली, कारण की रिस्क घेऊन पुढे गेलेली. तर मला असं वाटतंय की आज आपण जीवाची रिस्क घेतो पण छोटी मोठी पैशाची रिस्क घेत नाही. तर आपल्याला पुढे जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, आज वॉरेन बफे असून दे, राकेश झुंझुनवाला असून दे किंवा दमानी साहेब असून दे, कोणीही असून दे, ज्यांनी शेअर मार्केटमधनं पैसा कमवलेला आहे, ते रिस्क घेऊनच पुढे गेलेत. आणि आपण कॅल्क्युलेट रिस्क घ्यायची. असं नाही की आपण एखादा 50,000 रुपये टाकले, एखादा 900 रुपयाला शेअर्स बाय केला तर त्याला एक 800 रुपये, 750 रुपये एक स्टॉप लॉस असतो. तो स्टॉप लॉस ठेवायचा आपल्याला. आणि टार्गेट प्राइस आपण 2,000 ठेवू शकतो, 5,000 ठेवू शकतो, 10,000 ठेवू शकतो. म्हणजे कॅल्क्युलेट रिस्क होते ही. असं नाही की सगळेचे सगळे पैसे गेले, लाखाचे 12,000 झाले, अशी गोष्ट नसते. ते कॅल्क्युलेट रिस्क घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. मी स्वतः पण बसलोय मित्रांनो, मी रिस्क घेऊनच पुढे गेलेलो आहे. ठीक आहे. मी आज विप्रोचे स्टॉक बाय केले होते, त्यावेळेस पण माझी 10,000 रुपये गुंतवणूक मी केली होती. पण ती रिस्क घेऊनच पुढे गेलो आणि ती गुंतवणूक आज कितीतरी पटीने वाढली. असं तर मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे, प्रॉपर नॉलेज घेतलं पाहिजे. प्रॉपर नॉलेज, आई पासून शेअर मार्केट शिकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे, मला असं वाटतंय. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटमध्ये रिस्क घेणं किती महत्वाचं आहे, तर मला असं विचारायचं की रिस्क घेतली आपण, पण पेशन्स सुद्धा तितकं असणं महत्वाचं आहे त्या गोष्टींसाठी. जर आपल्यात पेशन्स नसतील तर आपण शेअर मार्केटमध्ये उतरून काही फायदा नसतो. पेशन्स बद्दल काय सांगाल, कशा पद्धतीनं ते ठेवणं आवश्यक असतं? बघा, मी नेहमी सांगत असतो, शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. पैसे तर इन्व्हेस्टमेंट करावेच लागतात, पण पेशन्स पण ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर पेशन्स आपण ठेवू शकत नाही तर माणूस पेशंट बनू शकतो.
मी नेहमी गोष्ट सांगत असतो, आज कितीतरी मार्केटमध्ये कितीतरी व्हॉलेटिलिटी येते, भरपूर खाली मार्केट खालीवरती होतं. आज कोरोना काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर 12,000 निफ्टी गेलेली होती. 12,000ची निफ्टी ती 7,500 पर्यंत आलेली होती. आणि आज 7,500 वरनं आपण 24,000 23,000 पर्यंत पुन्हा वरती गेलेलो आहे. आता हे पैसे कोणाला मिळाले? ठीक आहे, ज्यांनी 12,000ला निफ्टी घेतली असेल त्यांनी 7,500ला विकली घाबरून, बाबा कोरोना आलाय, हे झालं ते झालं, आता सगळं संपणार, तर त्याला 23,000 24,000 जी निफ्टी गेली आता त्याचा फायदा नाही झाला. तर मार्केटची जी व्हॉलेटिलिटी आहे ती कंटिन्युअसली चालूच राहणार आहे. तुम्हाला फक्त पेशन्स ठेवून स्टॉक होल्ड करायचा आहे. पेशन्स जर ठेवले नाही तर माणूस पेशंट बनू शकतो. मी ही नेहमी गोष्ट सांगत असतो. तर शेअर मार्केटमध्ये पेशन्स ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. इव्हन पेशन्स ठेवण्यासाठी तुम्ही योगा करू शकतात किंवा मेडिटेशन करू शकतात, म्हणजे तुमचं डोकं पण शांत राहील आणि पेशन्स ठेवणं सर्व गोष्टी होतात असे. तर मला असं वाटतं की पेशन्स ठेवणं खूप महत्वाची आहे. नक्कीच. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये उतरत असताना जसं तुम्ही वारंवार सांगताय की योग्य नॉलेज असणं आवश्यक आहे आणि हे योग्य नॉलेज तुमच्या कोर्सद्वारे, ऑनलाईन कोर्सद्वारे मिळतच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 25,000चा जो कोर्स आहे तो सरांनी आता 60% डिस्काउंटमध्ये दिलेला आहे, तर त्याचा नक्कीच लाभ घ्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर ज्या पद्धतीनं आपण सतत सांगतोय की हा कोर्स तर आहे, काय सांगू शकता तुम्ही, नॉलेज असणं किती महत्त्वाचं आणि ते आपल्याला कशा पद्धतीनं मिळवता येऊ शकतं? बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आज आपण 25,000चा कोर्स 60% डिस्काउंट मध्ये देतोय आणि ते 60%ची जी व्हॅल्यू होते त्याच्यामध्ये आपण आयुष्यभर त्यांना शिकवणार आहे. आयुष्यभर. मला सांगा, कुठलेही तुम्ही जावा, कुठेही जावा, आज जगामध्ये शेअर मार्केटचे क्लासेस वगैरे भरपूर सर्व गोष्टी, आयुष्यभर कोण शिकवणार? फी तुम्ही वन टाइम देणार आहे, पण तुम्हाला मी आयुष्यभर शिकवणार आहे. लाईफ टाइम. म्हणजे आज तुमचं वय 30 असून दे, 20 असून दे, किती पण असून दे, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही आहात, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी तुम्हाला शिकवत जाणार आहे. लाईफ टाइम तुम्हाला मी शिकवणार आहे. लाईफ टाइम. म्हणजे दर संडेला आपली झूम मीटिंग होते, ऑनलाईन झूम मीटिंग होते. त्या झूम मीटिंग मध्ये सर्वच्या सर्व गोष्टी मी शिकवत असतो, नॉलेज देत असतो. आणि आज आमच्याकडे 7-7 वर्ष, 8-8 वर्ष ज्यांनी कोर्स केलेला आहे, त्यावेळेस ज्यांनी पण फी भरली होती 7,000-8,000 रुपये, त्यांना पण आम्ही आता पण शिकवतोय, सर्व्हिस देतोय. कारण की शेअर मार्केट अशी गोष्ट आहे ना, ही 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर भरपूर गोष्टी चेंज होतात, भरपूर सर्व गोष्टी ऍड कराव्या लागतात. आणि भरपूर जण अशी असतात की ज्यांचे बिझनेस असतात, ज्यांची नोकरी असते, त्यांना एवढं नॉलेज नसतं, त्यांना माहिती नसते. आम्ही प्रॉपर तिथंच असतो, आम्हाला सर्व गोष्टी माहिती असतात, सर्व गोष्टी काय होणार आहे, कसं होणार आहे, कुठल्या पद्धतीने चालणार आहे, आपल्याला आता काय करायला पाहिजे. तर हेच नॉलेज द्यायचं काम आम्ही देत असतो. ठीक आहे, टेक्निकल फंडामेंटल अनालिसिस तर आम्ही शिकवतच असतो. कोर्समध्ये जर तुम्ही बघितलं, जे नॉलेज घेऊन मी इथं बसलेलो आहे, मी एवढा पुढे गेलेलो आहे, तेच नॉलेज तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिसचा जो आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आहे, जो कोर्स आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे आणि आयुष्यभर तुम्हाला शिकवत राहणार आहे. लाईफ टाइम. आता कुठेही तुम्ही जावा, ते जास्तीत जास्त 1 महिना शिकवतील, 2 महिने शिकवतील, 4 महिने शिकवतील, आयुष्यभर कोण शिकवणार आहे? पण आम्ही आयुष्यभर शिकवणार आहे. कारण की तुम्ही तेव्हा बोलले पाहिजे की हा सर, मी 2025 मध्ये 5 लाख रुपये गुंतवणूक केली होती, आज 2035 चाललेला आहे, आज त्या 5 लाखाचे माझे 2 कोटी रुपये बनले आणि 10 वर्ष मी तुमच्याकडे शिकत राहिलो, लर्निंग आणि अर्निंग हे दोन्ही करत राहिलो, म्हणून आज माझे 5 लाखाचे 1 कोटी रुपये बनले. हे तुम्ही स्वतः बोला, मला बोलायची गरज नाही लागणार, तुम्ही स्वतः बोला. त्यासाठी आपला संबंध हा लाईफ टाइमचा असणार आहे, जोपर्यंत मी आहे, जोपर्यंत तुम्ही आहे. असं. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की नॉलेज असणं किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामधनं आपण किती प्रॉफिट खरं तर कमवू शकतो, त्याचप्रमाणे तुम्हाला हे विचारायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज नसलं आणि लोक उतरली तर बऱ्याचदा लॉस होतो आणि एकदा का लॉस झाला की आपण त्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो, आपण पुन्हा त्याकडे वळत नाही. मग जर पुन्हा आपल्याला त्याकडे यायचं असेल तर काय करणं आवश्यक आहे आणि कशा पद्धतीनं तुमचं मार्गदर्शन मिळवणं आवश्यक आहे? माझ्याकडे असंख्य अशी लोक आलेली होती की शेअर मार्केटमध्ये सर आमचा 2 लाख लॉस झाला, 5 लाख लॉस झाला, 4 लाख लॉस झाला. पण सगळ्यांची एकच गोष्ट मी बघितली की त्यांना नॉलेजच नव्हतं. म्हणजे स्टॉक मार्केट बद्दल बिलकुल नॉलेज नव्हतं. आज मित्रांनो, एक वडापावची गाडी जरी आपण चालवायला गेलो तर आपल्याला तो वडापाव कसा बनवायचा आहे, कुठं गाडी ठेवायची, लोकेशन वगैरे सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं जरुरीचं आहे. तर शेअर मार्केटमध्ये आज असंख्य लोक आहेत, पण 99% लोकांना नॉलेज नाहीये, जे आहे टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज. आणि नॉलेज नसताना जर तुम्ही आता एखाद्याला म्हणजे पोहता येत नाहीये आणि त्यांनी समुद्रात उडी मारली तर काय होणार आहे? डुबणारच आहे. ठीक आहे, त्याला दिसतं बाबा 4-5 जण मस्तपैकी पोहतात आहे, स्विमिंग करतात आहे किंवा समुद्रामध्ये पोहतात आहे, आपण पण उडी मारू.
तर काय होणार, डुबणार आहे. त्या लोकांना पोहता येते पण तुम्हाला पोहता येत नाही, त्याचं काय? ठीक आहे. म्हणून आज भरपूर जण पैसे पण चांगले कमवतात आहे, पण त्यांना नॉलेज आहे, टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज असणं खूप जरुरीचं आहे. आणि हेच नॉलेज द्यायचं काम आम्ही देत असतो, ते पण आयुष्यभर. म्हणजे जो 25,000चा कोर्स आहे त्याच्यामध्ये 60% तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे, आणि ती 60% डिस्काउंट मध्ये जी पण अमाऊंट येईल त्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर आम्ही शिकवणार आहे, आयुष्यभर, लाईफ टाईम. अजून काय पाहिजे? कळतंय? तर मला असं वाटतं की ज्यांना लॉस झालेला आहे, ज्यांना वाटत असेल की बाबा आता आयुष्यामध्ये आपण कसं उभं राहणार, कसं शेअर मार्केटमध्ये पैसा कमवणार, तर आमच्यावरती तुम्ही सोडवा. सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही पासून तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ, प्रॉपर नॉलेज देऊ, आणि तुम्हाला आमच्या बरोबर आम्ही घेऊन जाऊ. कारण की माझं एकच स्वप्न आहे आणि एकच ध्यास आहे. जसं मी स्टॉक मार्केटमध्ये पुढे गेलोय तसं प्रत्येक आपल्या मराठी वर्गाला मला ह्या शेअर मार्केटमध्ये आणायचंय. आणि नुसतं शेअर मार्केटमध्ये आणायचं नाही, तर पासून तुम्हाला मला सर्वांना शिकवायचंय, आणि माझ्यासारखी तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची आहे. असं आहे. नक्कीच. ज्या पद्धतीने आता तुम्ही सांगितलं की शेअर मार्केटचं योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन घेऊन तुमचे जे ऑनलाईन कोर्सेस आहेत ते जॉईन करून आयुष्यभराचं नॉलेज त्यांना नक्कीच मिळू शकतं. लाईफ टाईम नॉलेज नक्कीच मिळू लाईफ टाईम क्लास शकतं. हा लाईफ टाईम क्लास. आणि शेअर मार्केटमध्ये नक्कीच ते प्रॉफिट कमवू शकतात आणि पुढे जाऊ शकतात. तुमचं जे युट्यूब चॅनल आहे, मला वाटतं प्रेक्षक हो, त्याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे. तर सर, ज्या पद्धतीनं आज तुम्ही शेअर मार्केट बद्दलचं इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना दिलं, कशा पद्धतीनं प्रॉफिट कमवायचं याबद्दल खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी.